सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने तो वो होते हैं जो सोने ही नहीं देते. या विचारांची अमोल देणगी देणाऱ्या APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती. आपण ती वाचन प्रेरणा दिनाच्या रूपात साजरी करतो आहोत. अब्दुल कलाम आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती होते. 2002 ते 2007 या काळात भारताच्या राष्ट्रपती पदालाही स्वतःचा अभिमान वाटला असेल. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली रामेश्वरम इथे झाला, तमिळनाडूमधल्या. घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. त्यांचे वडील नाविक होते. ते वडिलांबरोबर पांथस्थांना रामेश्वराच्या मंदिरात नावेने घेऊन जायचे. तेव्हा मुख्य पुरोहितांचा मुलगा रामदास शास्त्री यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. घरची अत्यंत गरिबी, 10 भावंड. मग आर्थिक हातभार लावण्यासाठी वर्तमानपत्र वाटण्याचं काम हाती घेतलं. वाचनाची फार आवड, पण पेपर विकत घेणे इतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. त्यामुळे पेपर वाटता वाटता जमतील तितके पेपर ते वाचून काढत असत आणि त्यामुळे त्यांना अगाध ज्ञान होतं. त्यांच्याकडे असणाऱ्या कंदिलात 7 ते 9 जळेल इतकंच रॉकेल असायचं. घरच्यांच्या जेव्हा त्यांच्या वाचनाची गोडी लक्षात आली तेव्हा सगळ्यांनी मिळून एकजुटीने स्वतः अंधारात राहून त्याच्यासाठी रॉकेल वाचवायला सुरुवात केली. त्यामुळे ते 11पर्यंत अभ्यास करू लागले. ते जेव्हा 5व्या वर्गात होते तेव्हा त्यांचे शिक्षक सुब्रमण्यम अय्यर यांनी समुद्रकिनारी जाऊन चिमणी कशी उडते, इतर पक्षी कसे कसे उडतात, त्यांच्या वजनानुसार पंखात कसा फरक पडत जातो हे समजावून सांगितलं. आणि इथेच त्यांना एरोनॉटिक्सचं वेड लागलं. घर समुद्राच्या किनाऱ्यावर होतं, पण स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याचं होतं. स्क्वाड्स हायर सेकंडरी स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर BSc केलं. पण त्यांना असणाऱ्या एरोनॉटिक्सच्या आवडीमुळे त्यांना इंजिनिअरिंगला जाणं भाग होतं. पण तेवढे पैसे जवळ नव्हते. तेव्हा त्यांच्या बहिणींनी स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि त्यांना मद्रासला जाण्यासाठी पैसे दिले. त्यांना बजावून सांगितलं की अगर सूर्य की तरह चमकना होगा तो सूर्य की तरह जलना भी होगा. अगर सूरज बनके चमकना होगा तो सूरज की तरह जलना भी होगा और समुंदर से मिलना है तो पर्वत छोड़ निकलना पड़ेगा. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. एरोनॉटिक्स असल्यामुळे विमानाचे डिझाईन्स बनवणे हे त्यांचं प्रोजेक्ट असायचं. एकदा त्यांचं प्रोजेक्ट न आवडल्याने प्राध्यापक त्यांना म्हणाले की यावर्षी बहुतेक तुम्हाला स्कॉलरशिप काही मिळणार नाही. हे शब्द त्यांच्या फार जिव्हारी लागले. स्कॉलरशिप मिळणार नाही. मग त्यानंतर 3 दिवस ते न झोपले न जेवले, 72 तास सतत काम करत राहिले आणि एक इतकं अप्रतिम असं मॉडेल बनवलं की त्याच्या मॉडेलमुळे त्यांना एअरफोर्स आणि DRDO 2 ठिकाणून इंटरव्ह्यूचा मोका मिळाला. एअरफोर्सचा इंटरव्ह्यू डेहराडूनला होता आणि DRDOचा म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा दिल्लीला. पण त्यांना उडण्यात खूप इंटरेस्ट होता म्हणून एअरफोर्सच्या इंटरव्ह्यूसाठी ते डेहराडूनला रवाना झाले. परंतु मेरिट लिस्टवर त्यांचा 9वा नंबर होता आणि जागा तर 8च होत्या. थोडक्याने आपलं स्वप्न भंगलं असं समजून ते नाराज झाले आणि DRDOच्या इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला निघाले. रस्त्यात ऋषिकेशचं स्टेशन आलं. तिथे ते स्वामी शिवानंदांना भेटले. स्वामी शिवानंदांनी अब्दुल कलामांना गीता दिली आणि सांगितलं, बेटा, फेल्योर को हार्ट में और सक्सेस को दिमाग में कभी नहीं जाने देना. गीता म्हणते की यम यम वापी स्मरणम भाव, म्हणजे जिथे तुमचा भाव पक्का आहे आणि ज्याचं सतत स्मरण आहे ते तुला नक्कीच मिळणार. मग ते दिल्लीला मोठ्या उत्साहाने DRDOच्या इंटरव्ह्यूसाठी आले आणि त्याच्यात सिलेक्ट झाले. त्यानंतर विक्रम साराभाईंच्या टीममध्ये त्यांना सामील करण्यात आले. ते अतिशय पेट्रिऑटिक, देशप्रेमी होते.
अब्दुल कलामांची हुशारी बघून त्यांनी कलामांना इस्रो इथे प्रशिक्षणाला पाठवलं. अमेरिकेतली सगळ्यात मोठी संस्था, जिथे त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झाली असती. परंतु तिथला पैसा, इज्जत, शोहरत यापेक्षा त्यांना जास्त महत्त्वाचा वाटला तो साराभाईंचा विश्वास, भारत मातेची उन्नती. आणि म्हणूनच प्रशिक्षण संपताच ते भारतात परत आले. त्यांना सेंट मरीन चर्च लॅबॉरेटरी म्हणून देण्यात आलं. तिथेच त्यांनी आपलं ऑफिस बनवलं. बीचवर त्यांनी लॉन्च पॅड बनवलं आणि गोशाळेत रॉकेटचे पार्ट्स बनवणं सुरू झालं. आपण अनेक ठिकाणी अब्दुल कलामांचा सायकलवरून रॉकेटचे पार्ट्स नेणारा फोटो पाहिलाच असेल. बिशपची खोली त्यांनी वर्कशॉप बनवली आणि 1963 पहिलं साऊंडिंग रॉकेट लॉन्च केलं. त्यावेळेला ते 32 वर्षाचे होते. त्या काळात मध्ये त्यांची रिंग सेरेमनी पण होती, पण कामाला प्राधान्य दिलं आणि तिथे पोचलेच नाही. पुढे ते आयुष्यभर अविवाहितच राहिले. ते म्हणायचे की भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात 14व्या श्लोकात सांगितले आहे की आगमापायिनो म्हणजे कठीण परिस्थिती जाण्यासाठीच येते, आणि म्हणून ते कधी हारलेच नाही. 1969 ते इस्रोचे डायरेक्टर बनले. तेव्हा त्यांनी सॅटेलाईट लॉन्च व्हेकल SLV-3 बनवायला घेतले. जशी बंदुकीची गोळी आणि गोळी मारायसाठी बंदूक आवश्यक असते, तसं सॅटेलाईट पाठवायला लॉन्चर आवश्यक असतं. हे लॉन्चर सॅटेलाईटला पाठवतं आणि मग सॅटेलाईट कक्षेत स्थिर होतं. त्यासोबतच त्यांनी PSLVचं पण काम सुरू केलं. परंतु या सगळ्यासाठी लागणारा फंड भारताजवळ नव्हता आणि म्हणून अतिशय कमी पैशात काम सुरू झालं. 1969 ते 1979 10 वर्ष सतत मेहनत करत राहिले. फक्त 2 दिवसाची सुट्टी घेतली, एक आईच्या निधनासाठी आणि दुसरी वडिलांच्या. इतकी मेहनत करूनही 1979 जानेवारीत त्यांचं SLV-3चं लॉन्चिंग फेल झालं. त्यावेळेला ते निराश झाले, हताश झाले. तेव्हा त्यांचे चेअरमन होते सतीश धवन. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण टीमला बोलवलं. मिशन डायरेक्टर, प्रोजेक्टर डायरेक्टर म्हणून मीडियाने APJ अब्दुल कलामांना जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा सतीश धवन पुढे झाले. त्यांनी सांगितलं की ही टीम अतिशय जबरदस्त आहे. थोडीशी चूक झालेली असण्याची शक्यता आहे, परंतु एका वर्षात आम्ही SLV-3 सक्सेसफुली लॉन्च करून दाखवू. अब्दुल कलाम स्वतः अग्निपंख विंग्ज ऑफ फायरमध्ये सांगतात की नेतृत्व काय असतं हे मला त्या दिवशी कळलं. चूक झाली तर नेत्यांनी स्वतःवर घेतली आणि मिळालेलं सक्सेस मात्र टीमला दिलं. त्यानंतर पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यांना भेटायला बोलवलं. त्या भेटीच्या वेळीच अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांची भेट झाली. अब्दुल कलामांना अटल बिहारी वाजपेयींनी तर मिठीच मारली. ते म्हणाले, तुमचं कायमचं स्थान हे माझ्या हृदयात आहे. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की भारतासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स DRDOनी मिसाईल्स बनवायला घ्याव्या. 1981 पद्मभूषणाने ते सन्मानित केले गेले. 1982 ते DRDOचे डायरेक्टर बनले. पण मनातून ते अजिबात खुश नव्हते, कारण चीन, पाकिस्तान मिसाईल बनवणं सुरू करून झालेलं होतं. आपली देशाची सुरक्षा धोक्यात होती. त्यावेळेला त्यांच्या वाचनात महाभारत आलं. त्यात बार्बरिकाची गोष्ट त्यांनी वाचली. बार्बरिक असा बाण सोडतो की ज्यांना प्रोटेक्ट करायचं आहे त्यांना सुरक्षा देणार, अटॅक नक्की कोणाला करायचं ते ठरवणार आणि मग हल्ला केला जाणार. त्यांनी विचार केला की आपल्यालाही मिसाईल बनवताना कोणाला प्रोटेक्ट करायचं आणि कोणाला अटॅक करायचं हे ठरवता यायला हवं, आणि म्हणून त्यांनी इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल असं बनवण्याचा प्रोजेक्ट घेतला. म्हणजे लक्ष उजवीकडे वळलं, डावीकडे वळलं, कुठेही पळालं तरी मिसाईलनी त्यांना शोधून त्याच्यावर अटॅक केला पाहिजे. त्यासाठी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचाही त्यांनी अभ्यास केला की सुदर्शन चक्राचा प्रयोग केल्यावर श्रीकृष्ण ते आधी रोकायचे, बातचीत करायचे, चर्चा असफल ठरली तर त्याला अटॅक करायची ऑर्डर द्यायचे, चक्र आपलं काम पूर्ण करून परत यायचं. आणि म्हणून इंटिग्रेटेड गायडेड मिसाईलची संकल्पना त्यांनी पुढे आणली.
1985मध्ये मग त्रिशूल, 89मध्ये पृथ्वी, आकाश, नाग आणि मग अग्नी हे क्षेपणास्त्र तयार केलं. अग्नीमध्ये त्यांना बरेच वेळा अपयशही आलं, परंतु हारून जाणं त्यांच्या कधी रक्तातच नव्हतं. 89च्या शेवटी अग्नीही लॉन्च झालं. दुसऱ्या महाद्वीपापर्यंत मिसाईल पाठवता येईल असा 6वा देश भारत बनला. सगळ्यांनी प्रश्न केला की भारत तर शांततावादी आहे, मग मिसाईलचे प्रोजेक्ट कशासाठी? तेव्हा कलाम म्हणाले की अर्जुन युद्धात मागे हटायला लागला तर श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं होतं. ते कोणाला मारायसाठी नव्हतं, पण आपण शक्तिशाली आहोत हे इतर राष्ट्रांना कळायला पाहिजे, तरच ते आपल्याला शांत बसू देतील. जसं सिंह जात असताना बाकीचे प्राणी लपून बसतात आणि त्याला शांतपणे जाऊ देतात, कारण त्याच्या ताकदीची त्यांना कल्पना असते. 1993मध्ये त्यांनी PSLV पण लॉन्च केलं. अगदी कमी खर्चात सॅटेलाईट सोडणारे व्हेकल त्यांनी बनवलं, ज्याच्या भरोश्यावर 2014मध्ये आपण मंगळापर्यंतची मजल मारली. 2017मध्ये एका रॉकेटवर 104 सॅटेलाईट पाठवण्याची कमालही या PSLVच्याच भरोश्यावर, कारण PSLV ही वर्ल्ड्स मोस्ट अफोर्डेबल स्पेस प्रोग्राम आहे. 2017पर्यंत कलाम यांनी भारताला अशा ठिकाणी पोचवलं की इतर देश आपले सॅटेलाईट पाठवण्यासाठी भारताची मदत मागायला लागले. मग त्याच्यात नेदरलँड असो, स्वित्झर्लंड असो, इस्रायल असो, कझाकिस्तान असो किंवा UAE असो, सगळ्यांना आपण मदत केली. पुन्हा एकदा 1993च्या PSLVकडे वळूया. ते यशस्वी झालं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जग आता न्यूक्लिअर वेपनकडे वळतोय. अमेरिका तर धमक्याही देत होती, पर धमकियों से डरना पुरुषार्थ से बेईमानी है. धमकियों से डरना पुरुषार्थ से बेईमानी है और देश के लिए कुछ भी कर गुजरे वही सच्चा हिंदुस्तानी है. त्यांनी मग न्यूक्लिअर वेपन्सकडे आपला मोर्चा वळवला. परंतु आपण न्यूक्लिअर परीक्षण करतोय हे सॅटेलाईटद्वारे इतर देशांना, खास करून अमेरिकेला कळले तर ते मोडता घालतील. म्हणून त्यांनी 3 युक्त्या केल्या. आपल्या सगळ्या सायंटिस्टला आर्मीचा युनिफॉर्म दिला. त्यामुळे सॅटेलाईटवर काम सुरू आहे असे कोणाला शंकाही येत नव्हती. सगळ्यांना वाटत होतं की आर्मीचे सोल्जर्स फिरतात आहे, पण ते शास्त्रज्ञ होते. तसंच एक सॅटेलाईट जाऊन दुसरा सॅटेलाईट येईल तेवढ्यात हे शास्त्रज्ञ काम करायचे आणि काम पूर्ण झाल्याबरोबर त्याचं नामोनिशाणही ठेवायचे नाही. त्यामुळे सॅटेलाईटला एवढंच कळायचं की आर्मीवाले इथे गस्त देतात आहे. 92 ते 97 अमेरिकेलाही पत्ता लागला नाही की न्यूक्लिअर वेपनची इथे तयारी सुरू आहे. जवळच्या गावातल्या लोकांनाही ते कळलं नाही आणि 1998मध्ये ऑपरेशन शक्ती नावाने परमाणु परीक्षण केलं गेलं. भारताला परमाणु समृद्ध देश म्हणून घोषित करण्यात आलं. फ्रान्स, USA, रशिया, UK, चायना यांच्या पंक्तीत आता भारतही जाऊन बसला. 1997ला त्यांना भारतातील सर्वोत्तम असा भारतरत्न पुरस्कार दिला गेला. 41 वर्ष त्यांनी भारताची DRDOद्वारे सेवा केली. 1999ला ते रिटायर्ड झाले. त्यावेळी वाजपेयींनी त्यांना राज्यसभेच्या मानद पदासाठी बोलवलं, परंतु त्यांनी आता भारताचे भावी शास्त्रज्ञ असणारे विद्यार्थी यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. एक युवा जर तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला तर भारत चालत्या बोलत्या मिसाईल्सचा देश बनेल हे ते जाणून होते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना संबोधित करण्याचा त्यांनी प्रणच उचलला. अन्नमनार युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर झाले. पण 2002मध्ये पुन्हा एकदा वाजपेयींनी त्यांना राष्ट्रपती पदासाठी रेकमेंड केलं आणि एकमताने त्यांची नियुक्तीही झाली. ते फक्त 2 सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्याच 2 घेऊन बाहेर पडले. त्यांची निजी संपत्ती काय होती हो? 25,000 पुस्तकं, एक वीणा जी वाजवण्यात त्यांना फार आनंद मिळायचा, एक रिस्टवॉच, एक CD प्लेअर, एक लॅपटॉप, 6 शर्ट ज्यातले 3 तर DRDOचेच होते, 3 स्वतःचे, 4 पॅन्ट त्याच्यातल्या 2 DRDOने दिलेल्या आणि 2 स्वतःच्या, एक जोड बूट,
पण खास बात म्हणजे 40 डॉक्टरेट्स, वीर सावरकर अवॉर्ड, रामानुजन अवॉर्ड, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, हे सगळे अवॉर्ड्स. पशु पक्षी यांच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. ते म्हणायचे की पक्ष्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं तर जगाचा बदलामध्ये, हवामानाच्या बदलामध्ये होणारा जो काही परिणाम आहे तो आपल्याला सहज लक्षात येईल. राष्ट्रपती भवनात फिरत असताना एकदा एका मोराला ट्यूमर झाला. पहिल्यांदा त्यांच्याच लक्षात आलं आणि त्यांनी त्या मोरावर इलाजही केला. राष्ट्रपती भवनात जेव्हा त्यांची स्वतःची भावंडं काही दिवस फिरायला आली तेव्हा त्यांच्या चहाच्या ग्लासापासून हिशोब ठेवला आणि तेवढे सगळे पैसे त्यांनी स्वतःच्या मानधनातून दिले. कारण राष्ट्राची जबाबदारी फक्त राष्ट्रपती आहे, त्याचे कुटुंबीय नाही. 70 वर्षाचे असताना त्यांना यूथ आयकॉन ऑफ इयर हा पुरस्कार मिळाला. ते नेहमी तरुणातच राहायचे. तारुण्याचे 3 तकार त्यांनी कोळून प्यायले होते. ते सततच इतरांना ऊर्जा प्रदान करायचे. शेवटी 83व्या वर्षीही 27 जुलै 2015ला विद्यार्थ्यांना संबोधित करता करताच जसा एखादा योद्धा लढता लढता मैदानावर शहीद होतो तसे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. विद्यार्थी म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सफल होण्याच्या 4 गोष्टी दिल्यात. एक म्हणजे ग्रेट एम. कमी एम कधी ठेवू नका स्वतःचं. त्या एमसाठी लागणारं नॉलेज ॲक्वायर करा आणि मग हार्ड वर्कनी ते एम गाठण्याचा सतत प्रयत्न करा. जरी हार आली तरी हार मानायची नाही, परसिव्हन्स ठेवा. ग्रेट एम, ॲक्वायर नॉलेज, हार्ड वर्क आणि परसिव्हन्स हे त्यांचे यशाचे मंत्र जर आपण फॉलो केले, आपण जर ते आपल्या रक्तात भिनवले तर खऱ्या अर्थाने अब्दुल कलामांचा आपण गौरव केला, आपण त्यांचा सन्मान केला, मान दिला त्यांना. आपण कोण त्यांना मान देणार, पण आपण त्यांची आठवण करून आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. धन्यवाद.